सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा जो व्लॉग आहे तो कोल्हापूर दर्शन पार्ट 3 आहे। पार्ट 1 पार्ट 2 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तुम्ही ते व्लॉग्स बघितला नसेल तर नक्की तेही व्लॉग ते पार्ट्स नक्की बघा। आणि बघू आपण आजच्या व्लॉगमध्ये आज कोल्हापूरमध्ये कुठे जाणार आहोत। तर दुपारचे 2 वाजलेत आणि आम्हा सगळ्यांना खूप भूक लागली होती। तर आम्ही सध्या आलेलो आहोत जेवायला आणि इथे आलेलो आहोत आम्ही कोल्हापूर दरबार या हॉटेलला जेवायला। हे खूप फेमस आहे कोल्हापूरमध्ये, दोन्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवणांसाठी हे हॉटेल खूप फेमस आहे। तर इथे आलेलो आहोत आम्ही। तर इथे आम्ही घेतलेला आहे नॉन व्हेजमध्ये चिकन थाली घेतलेली आहे। तर तांबडा पांढरा ह्याला खूप ठिकाणी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन डिश असं म्हटलं जातं, ज्याचं नेटिव्ह प्लेस किंवा मूळ गाव जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे। तर तांबडा पांढरा खायचं असेल तर कोल्हापूरचंच खायचा। आणि पांढरा रस्सासुद्धा प्यायला खूप टेस्टी असतो, म्हणजे त्यात लवंग किंवा वेगवेगळे मसाले असतात, तर खूप टेस्टी लागतो पांढरा रस्सासुद्धा। हे जे आहे ते कोल्हापूर रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशनच्या बरोबर समोरच झुडिओमध्ये आम्ही जातोय। जगात भारी कोल्हापुरीमध्ये अजून एक फेमस जागा म्हणजे रंकाळा। तर रंकाळ्याचं नाव आय थिंक खूप जणांनी ऐकलं असेल। तर येस, आता आम्ही आलेलो आहोत रंकाळ्याला। हे जे आहे ते रंकाळा टॉवर म्हणतात या स्ट्रक्चरला। ही जी बिल्डिंग आहे ती बरोबर रंकाळ्याच्या समोर आहे आणि याचे जे गॅलरीचे स्ट्रक्चर आहे, जे आर्किटेक्चर आहे, यामुळे ही बिल्डिंग खूप फेमस आहे, खूप देखणी आहे। तर रंकाळ्याला खूप गोष्टी आहेत। तर इथे एक चौपाटी आहे, त्यांची रंकाळा चौपाटी, बोटिंग फॅसिलिटी आहे, एक मोठ्याच्या मोठं गार्डन आहे। या गार्डनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील। चला तर मग आपण आज जाऊया रंकाळ्याला। तर रंकाळ्याची कहाणी अशी होती की हे रंकाळ्याच्या ठिकाणी आधी बेसल्ट रॉक या दगडांची किंवा या रॉकची खाण होती। तर वेगवेगळ्या कामासाठी हे बेसल्ट रॉकचे दगड इथून काढत होते आणि त्याची डेप्थ इतकी वाढत गेली आणि त्याचबरोबर एकेवेळी इथे खूप मोठा भूकंप आला होता आणि त्या भूकंपाची तीव्रता इतकी होती की त्याच्या व्हायब्रेशन्समुळे ग्राउंड वॉटर वरती यायला लागलं आणि हळूहळू ते ग्राउंड वॉटरमुळे या पाणी साचून याचं तलावामध्ये रूपांतर झालं। रंकाळ्याला आल्यानंतर एकच गोष्ट तोंडात येते, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। या तलावाचं किंवा या लेकचं जे बांधकाम केलंय ते कोल्हापूरचे राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांनी केलं होतं। आणि रंकाळ्याचा जो एंड पॉइंट आहे त्या पॉइंटच्या मागेच बरोबर शालिनी पॅलेस आहे। तर येस, इथे खूप सारे वेगवेगळे स्टॉल्स आहेत रंकाळ्याला खाण्यात। रंकाळ्याचे सुद्धा स्ट्रीट फूड इतकं फेमस आहे कारण इथे वेगवेगळे प्रकारचे स्ट्रीट फूड आहेत आणि तेच जे मी म्हटलं तो झणझणीतपणा, तो चटकपणा प्रत्येक फूड आयटममध्ये तुम्हाला इथे मिळेल। तर कोणी कोल्हापूरला आला तर इव्हनिंग 4 पासून हे चालू होतं सगळं। तर संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी रंकाळा ही एक नंबरची जागा आहे। हे सोडून कोल्हापूरमध्ये अजून खूप ठिकाणे आहेत फिरण्यासाठी, जसं न्यू पॅलेस आहे जरासमध्ये, छत्रपती शाहू पॅलेस, ज्योतिबा टेम्पल आहे, कनेरी मठ आहे, कोपेश्वर मंदिर आहेत। हे वन ऑफ द फेमस टुरिस्ट प्लेस आहेत आणि जे ह्याच्याहून एकदम असं नावाजलेलं आहे त्याचे मी व्लॉग्स केलेले आहे, जसं महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला आणि हे रंकाळा फोर्ट। तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।